नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तिळाच्या वड्या बनवणार आहे। तर त्यासाठी इथे 1 वाटी तीळ हे भाजून घेतलेले आहे। 2 चमचे भाजलेले तीळ हे बाजूला ठेवलेले आहे। 1 चमचा विलायची पावडर घेतलेली आहे। 4 चमचे हा खोबऱ्याचा कीस भाजून घेतला आहे। थोडासा गुलाबी भाजायचा आहे आणि खरपूस भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी घ्यायचे आहेत आणि इथे थोडासा किसलेला खोबऱ्याचा कीस आहे। एवढी सगळी तयारी करायची आहे सुरुवातीला आणि त्यानंतर एक ताट घेऊन त्याला थोडंसं तूप लावायचं आहे सगळ्या बाजूनी। आता यानंतर काय करायचं, सुरुवातीला हे शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। हे बारीक केल्यानंतर हे तीळ त्यासोबत आता बारीक करून घ्यायचे आहेत। हे पहा, इथे हे सर्व असं बारीक करून झालेलं आहे। याप्रमाणे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं। आता हे चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून घ्यायचं आहे खाली चिकटलेले जे आहे ते। इथे यासाठी 1 वाटी गूळ हा मी बारीक करून घेतलेला आहे। एकच वाटी घ्यायची आहे मापासाठी, म्हणजे त्याच वाटीने तीळ घ्यायचे आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्याला 1 वाटी हा गूळ घ्यायचा आहे। आता या कढईमध्ये हा गूळ घालायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे 1-2 चमचे हे पाणी घालायचं आहे। आता गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि हा गूळ विरघळून घ्यायचा आहे, फक्त फुल गॅस करायचा नाही। तुम्हाला जर कडक वड्या ह्या बनवायच्या असतील तर गुळाचा एकदम खडा पाक करावा लागतो। मऊ जर वड्या करायच्या असतील तर फक्त गूळ हा विरघळू द्यायचा आहे आणि त्यामध्ये लगेच ते मिश्रण घालायचं आहे, तरच मऊ होतात, नाहीतर मग खूप कडक होऊ शकतात। बारीक गॅस करूनच गूळ हा विरघळून घ्यायचा आहे। आता विरघळलेलाच आहे पूर्ण। आता यामध्ये सुरुवातीला विलायची पावडर घालायची आहे, म्हणजे वड्यांना सगळ्या बाजूनी लागते। तर त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे आहेत आणि थोडंसं खोबरं। आता हा कूट जो आहे तो एकदम न टाकता थोडा थोडा मिक्स करून घालायचा आहे। गॅस चालूच आहे खाली। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, एकदम छान असं हे मिक्स झालेलं आहे। आता एकदा हलवून घ्यायचं आहे हे। असा गोळा झाला की गॅस बंद करायचा आहे लगेच। तूप लावलेल्या ताटामध्ये लगेच हे मिश्रण घालायचं आहे। हे काढून घ्यायचं आहे सर्व। आणि याला हाताने जरी थापलं तरी पण चालू शकतं, एवढं गरम नाही लागत, कारण ते लगेच थंड होतं। किंवा मग तुम्ही एखाद्या वाटीला तूप लावून त्यांनी सुद्धा वड्या थापू शकता। आता यावर थोडेसे हे तीळ घालायचे आहेत आणि थोडंसं खोबरं आणि आवडीनुसार जाड किंवा पातळ या
थापायच्या आहेत. साईडनी या अंगठ्यानी गोल असं करायचं आहे. हे पहा, या प्रकारे ह्या सर्व थापून झालेल्या आहेत. आता गरम आहे तेच याला थोडासा कट द्यायचा आहे. जे थंड झाल्या, सेट झाल्या की लगेच वड्या ह्या व्यवस्थित निघतात. या तिळाच्या वड्या कुणाला पण करता येऊ शकतात. एवढ्या सोप्या आहेत आणि खूप मऊ होतात. या प्रकारे जर गुळाचा पाक केला, म्हणजे जास्त करायचा नाही. एकदम सोप्या अशा या वड्या आहेत. या वड्या उपवासाला सुद्धा चालतात. हे पहा, इथे या वड्या लगेच थंडही झाल्या आहेत. अगदी 10 मिनिटातच त्या थंड होतात, जास्त वेळ लागत नाही. आता एखाद्या चाकूच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने हे पहा, एकदम मस्त अशा या वड्या झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. हे पहा, खूप छान होतात, अजिबात फसत नाही. 1 वाटी गूळ बरोबर लागलेला आहे. लगेच सुट्ट्या सुट्ट्या पण होतात आणि अजिबात बिघडत नाही. हा तिळाच्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिळाच्या वड्या नक्की बनवा, खूप खुसखुशीत होतात. एक वडी तुम्हाला दाखवते. हे पहा, एकदम मऊ खुसखुशीत अशी ही तिळाची वडी होते.